दर्शनाला लोक आमच्या आले ना, आम्हाला सुद्धा प्रश्न विचारतात, महाराज जय जय. मी नेहमी कीर्तनात एक उदाहरण सांगत असतो. कोरोनाच्या काळात मी घरी होतो. त्या कोरोनाच्या काळात मला एक जण म्हणला, महाराज तुम्हाला पाणी कळतं का? मी म्हणलं मला नाही बाबा पाणी कळत. महाराज म्हणला कसं काय? माझी तर तुमच्यावर खूप श्रद्धा आहे महाराज, तुम्हाला पाणी कळायला पाहिजे. आता त्या कोरोनाच्या काळात आमचे कीर्तन बंद होते, कथा बंद होत्या, नारळ बंद होता, बुक्का बंद होता, पाकिट मिळत नव्हतं. जाऊ द्या म्हणलं, आता याचं पाणी बघू तर पाणी बघू, मिळते ना पैसे म्हणलं थोडे, चला. गेलो पाणी बघायला. त्यानं मस्तपैकी नारळ आणला. त्या हातामध्ये नारळ घेऊन फिरतात ना पाणी बघणारे, ते नारळ गोल गोल फिरतात. आता मला कशाचं पाणी कळतंय, पण घेतला हातात नारळ. मी त्याला सुरुवातीला सांगितलं मला पाणी कळत नाही. तो म्हणला नाही नाही तुमच्याच हातानं बोर घ्यायचा आहे मला. मी म्हणलं अरे मला पाणी कळत नाही. नाही म्हणला तुमच्याच हातानं बोर घ्यायचा आहे. पण त्यानं हळूच 2000 रुपये खिशातून बाहेर काढले. आता मला मस्त पाणी कळत नव्हतं, पण कोरोनाच्या काळात 2000ची नोट बघितल्यावर जिकडं बघावं तिकडं पाणीच दिसायला लागलं. गेलो त्याच्या शेतात, हातामध्ये नारळ घेतला, चौकून फिरलो. आता मला कशाचं पाणी दिला एका जागेवर टाकून, म्हणलं घे इथं बोर. तो म्हणला पाणी लागेल ना, 100% लागेल, काळजी करू नको. महाराज त्यानं बरोबर 400 फूट बोर घेतला. शेजारचा म्हणला अजून 2 नळ्या टाक, आणि ते शेजारी 2-3 जण नळ्या टाकायलाच उभा असते. तर टाक, अजून थोडं जाऊ दे, अजून थोडं. 2 नळ्या टाकल्या त्यांनी महाराज, 2 नळ्या. अहो बघता काय 500 फूट बोर गेला नुसता फुफुटाच. तो पहाटच 4 वाजता घरी आला. आणि ते आता गावातला संबंध असल्यामुळे मला अरे अरे करायची भाषा करतो जरा रामभाऊ आमचा. त्यामुळे आमच्या मंडळीला म्हणला पहाटे 4 वाजता, महाराज कुठे आहेत रे? ती म्हणली झोपलेत घरात. मी असा झोपलेला होतो, माझ्या पायापाशी आला आणि मोठ्या मोठ्याने उळायला लागला. काय वाटोळं केलं होतं तुझं म्या? बघणार रानात जाऊन सगळा जाळ झाला. 500 फूट वर घातला नुसता फुफुटात झाला. आता तुला कशी गार साखर झोप लागली, उठना माझ्या पाय. आता मी सगळं ऐकत होतो महाराज, सगळं ऐकत होतो मी, पण उठावा तेव्हा पुन्हा त्याने पुढचे 2-3 शब्द म्हणल्यावर मात्र उठलो मी. तो काय म्हणला माहितीये का? इतकी साखर झोप लागली तुला, सगळं वाटोळं केलंस ना माझं, तुझं सुद्धा वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. मग मात्र पटकून उठलो म्हणलं हे बघ, माझं जेव्हा वाटोळं व्हायचंय तेव्हा होऊ दे, तुझं मी आताच करून टाकलंय, काळजी करू.